आणि सध्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील सर आहेत। अनिल सर, आता अशी माहिती मिळते की 1000 रुपयांची नोट सुद्धा चलनात येणार आहे। आपली काय प्रतिक्रिया, आपण कसं पाहताय या निर्णयाकडे? मुळात अर्थक्रांतीने जे सजेस्ट केलेलं आहे तो टेम्पररी बायपास म्हणून आपण हे केलेलं आहे। जसं एका मोठ्या नॅशनल हायवेवर जर रिपेअरी करायची असेल मोठ्या प्रमाणात तर आपण ती ट्रॅफिक थांबवू शकत नाही, त्याला थोड्या वेळ काळासाठी डायव्हर्शनचा एक रस्ता द्यायला लागतो। तर अर्थक्रांतीच्या सजेशन प्रमाणे ह्या 2000ची जी नोट आहे आणि 500च्या नोट हे डायव्हर्शनसाठी आहेत। तो रस्ता जेव्हा आपण बँकिंग इकॉनॉमीकडे शिफ्ट होतोय तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते डायव्हर्शन संपून जाणार आहे। म्हणजे हे फक्त छोट्या काही काळासाठी आहे। हॅलो, काही काळासाठी फक्त ते असणार आहे। जेव्हा लोकांना बँकिंग इकॉनॉमीची सवय होईल तेव्हा हे 200 ही 2000ची नोट आणि या ज्या नव्या नोट होणार त्या परत निघून जाणार, त्या परमनंटली निघून जाणार आहेत। असे अर्थक्रांतीचं सजेशन आहे गव्हर्नमेंटला आताचं, आणि गव्हर्नमेंट त्याच पद्धतीने विचार करते असं वाटतंय आता। काल खरं तर अनेक खास करून राजकीय नेत्यांनी ही टिप्पणी केली होती, किंबहुना टीका केली होती की एकीकडे तुम्ही सध्या अस्तित्वात असलेलं चलन बाजूला काढताय म्हणजे रद्दबातल ठरवताय, आणि दुसरीकडे 2000ची नोट आणताय ज्याचं मूल्य अधिक आहे, आणि आता 1000च्याही नोटा आणताय, आणि यामुळे भ्रष्टाचार अधिक बोकाळू शकतो। तो फक्त तो टेम्पररी डायव्हर्शन आहे जोपर्यंत लोक बँकिंगच्या याच्याकडे जात नाहीत म्हणून। तर नोटा 2000च्या पण कागदी कमी वेळामध्ये त्या पण निघून जाणार आहेत। पण आता जर आपण रस्ता रिपेअरीच्या वेळेला रस्ता जर थांबवला तर ही सगळी ट्रॅफिक दोन्ही बाजूनी जाम होईल, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था कोसळेल। कारण आपल्या देशामध्ये आता रोखीवर 70 ते 80% व्यवहार चालतात, त्याचे एकदम डिस्कनेक्ट करता नाहीयेत। म्हणून आणि 2000ची नोट ह्याच्यासाठी आहे कारण 1000च्या मूल्याच्या नोटाच्या त्या निम्म्या छापायला लागतात, म्हणजे संख्येने त्याला कमी लागतं, त्या लवकरच चलनात आणता येतात आणि त्याची किंमतही कमी पडते। अशी दोन्ही कारण आहेत त्याला, आणि त्या डिमॉनिटाईज करताना अत्यंत सोपं असेल पुढे। अच्छा तोपर्यंत बँकेचा जर हायवे जो आहे तो बँकेचा रस्ता अत्यंत छान झालेला असेल। नक्कीच। अनिल सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल।